डहाणू शहर आणि परिसरात अवैध खासगी सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक, लहान उद्योजक, शेतकरी, मजूर आणि तरुण वर्ग आर्थिक संकटात सापडत आहे। हातोहात पैसे देण्याचं आमिष दाखवून खासगी सावकारांकडून 10 ते 20% अवाजवी मासिक व्याज आकारलं जात असल्यानं कर्जदारांची मोठी आर्थिक पिळवणूक होते आहे। अधिकृत बँकांकडून कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे, हमीदार आणि कडक नियमांमुळे अनेक गरजू व्यक्तींना कर्ज मिळणे कठीण जाते। याच संधीचा फायदा घेत अवैध सावकार बिनकागदी कर्ज देतात। सुरुवातीला सोपी प्रक्रिया दाखवली जाते, मात्र नंतर दंड, विलंब शुल्क, फॉलोअप की फी अशा नावाखाली कर्जाची रक्कम झपाट्याने वाढवली जाते, अशी नागरिकांची तक्रार आहे। डहाणू परिसरात काही सावकार कर्ज देताना आधीच कोरे धनादेश घेऊन ठेवतात आणि नंतर मनमानी रक्कम देऊन चेक बाउन्सची धमकी देतात। तसेच वसुलीसाठी घरासमोर आरडाओरड करणे, नातेवाईकांना धमक्या देणे, कामाच्या ठिकाणी जाऊन बदनामी करणे अशा प्रकारच्या मानसिक छळाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। अलीकडेच डहाणूमधील एका लॉजमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती, ज्यामुळे या समस्येचा गांभीर्य अधिक अधोरेखित झालंय। कर्जाच्या नावाखाली घर, दागिने, वाहन किंवा जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत। बिनकागदी व्यवहार आणि संभाव्य राजकीय पाठबळामुळे सावकारांविरोधात तक्रार करण्यास लोक घाबरत असल्याचंही सांगण्यात येत आहे। नागरिकांनी अवैध सावकारी विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून परवाना नसलेल्या सावकारांवर महाराष्ट्र मनी लेंडिंग रेग्युलेशन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, छापे टाकावेत, तसेच त्रस्त कर्जदारांसाठी हेल्पलाईन आणि मोफत कायदेशीर मदत केंद्र सुरू करावी अशी मागणी केली जाते। या संदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू अनिल पाटील यांनी सांगितले की तक्रारदारांनी योग्य त्या पुराव्यानिशी कार्यालयामध्ये तक्रार दाखल करावी। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि कठोर शिक्षाच डहाणूमध्ये वाढणारी अवैध सावकारी रोखू शकते, असं मत नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहे।